मित्रांनो आम्ही आता गावात फिरतो, आमचे काम धंदे संपलेत. आता आम्ही वस्ती करायला प्लॅन केलाय. वस्ती आम्ही शाळेत केलेत. शाळेत म्हणजे कुठलं गावाचं नाव? गायपाडा कसारा गायपाडा. आता मी दुकान शोधतो, दुकान भेटत नाही. आमची पोराडी छोटी छोटी शाळेतली सहकार्य करायला. तर पाहू शकता इकडे वाडी मस्त की फिरतो. दुकान आलाय समोर. चालू थंडा नाही, पाणी नाही, तर काय नाही, थंडचं पण नाही. काय समजत नाही. आता आजचा प्लॅन चॉपवर झालाय. तर पाहूया दुसरा दुकान शोधाचा प्लॅन चाललाय. वाडीत फिरतो रातभर. ते लावलेत आणि शाळा आहे, रात्री दिसणार नाही. हे इकडं फोनवर बिजी. तर मित्रांनो पाहू शकता आमची पोरं आणि त्याची पाठी चालून कालोकाची वाडीवर. भेटतो आम्हाला काय कुठे भेटलं नाही. अरे काय बघ, तर आमची शाळा बघा. या शाळेमध्ये राहतो आम्ही. काय ना असंच असं झालं. तर बघा बघू द्या शाळा यांची. तर बघू द्या. हा मग असं आहे ना. तर काही शाळा आहे, इथे आम्ही राहणार, वस्ती करणार. फायनली आम्ही ते वस्ती करणार काहीच. इथं आम्ही झोपणार आहेत आज. शाळा आहे, पाहू शकतोय मस्त शाळा आहे. इथे आम्ही झोपू, कारण की खूप लांब लांब आलो. तो पूर्ण कसाडा नाशिक टच झालं. मी नाशिक कसाडा पूर्ण टच आहे. थोडासा एक 10 किलोमीटर इथे कसाडा नाशिकमध्ये एंट्री करू. आपण नको जाऊ द्या, आम्ही इथे थांबू, इथे वस्ती करू आणि इथल्या शाळा आहे ते उद्या संपून टाकू आणि नंतर मग निघू कल्याण साईड जायला. तर अशी आमची असं मजा काय, ती आमची मजा होती. बघू शकताय हे बघा आरसा बिरसा लावला इथे. चला बाहेर पोरं थांबलीत आपली. बेकार फोनवर बसले. आम्ही गाडी काढली कारण की आम्हाला इथं काहीच नाही मिळाला. पाण्याची बॉटलसुद्धा नाही, काहीच नाही. प्लस गुगल पे नाही. मेन मुद्दा गुगल पे नाही इकडे चालत. हे आदेशवाडी आहे ना रे, बघा आदेशवाडी. मग आपलं काय भेटायचं जाऊ द्या, पुढे आपल्याला भेटणार आहे तिकडे. चालू आम्ही तिकडे जाऊन थोडंसं घेऊन येतो. पाणी बिणी लागत राहतील झोपताना. आपलं उठताना सकाळी पण आपल्याला लागणार आहे. पाणीच नाही तर गुगल पेच नाही. पाणी लागणारच भाई, पाणी लागेल. पाण्याशिवाय काय आता जिंदगी नाही ना. याचे काहीच नाही, गुगल पे नाही. गुगल कुठलं फक्त कॅशवर ऑप्शन चालू आहेत, बाकी काहीच चालू नाही आता अवेलेबल. बघूया चालू बाहेरून निघालो तर आपण जाऊन येतो. आवश्यक बघा रस्ता चुकलो आम्ही. चल असं आहे ना तो. अरे पुढला पण आहे ना, इथनं पण आहे. मित्रांनो बघू शकता पूर्ण दुकानं घेतली आम्ही आणि आमचं शॉपिंग पण झालं. मित्रांनो सगळं सामान घेतलं. बघू शकता पाट्या भेटल्या, पाणी बिणी, पाणी आतमध्ये सगळं टाकून दिलं आहे. कारण की स्टिंग बिंग आणि पाणी घेतलं बघा. पाणी बिन झालं मोठी. आता मी निघालो परत एकदा राहायला अड्ड्यावर आहे आणि अड्डा आपला पुढे आहे, खूपच पुढे आहे आणि निघतो आता जायला. चला जाऊ आपल्या अड्ड्यावर, म्हणजे आपल्या शाळेवर जाऊ, जिकडे आपल्याला जेवण करायला दिलं चिकन आणा मित्रांनो. आणि आपलं चिकन आपलं बनवणार ती मावशी, म्हणजे शाळेचे जेवण बनवणारी मावशी आहे ना. त्या मावशी काय आमची काम दिला गाईस. घरगुती पद्धतीने गाईस एकदम मस्त झणझणीत बनवायला सांगितलं आहे. एक नंबर. आणि ते पण आदिवासी वाडीवरचा चिकन खाणार आहेत आम्ही आज. मस्त आवडणार आपल्याला गाईस. रोज आम्ही बनवण्यापेक्षा आज आम्ही सांगितलं काकीला बनवायला. काकी म्हणजे आजी आहे तिथे. तर आजी आम्हाला चिकन बनवून द्या. मी आता चिकन घेऊन आलो होतो. आम्ही सर्व क्वांटिटी काढली प्रत्येकाने 50-50 रुपये. मी 400 काढलेत. की जाम मोठा बिल झाला आहे बाबा. ते काही चला निघलो आम्ही. आता आम्ही तुला अड्डा आमचं. चला भेटू तिकडे.